वर्ग 12वा समाजशास्त्र महत्त्वाचे मुद्दे। यामध्ये आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 5 मधील आणि प्रकरण 6 मधील काही महत्त्वाचे मुद्दे, आणि हे मुद्दे तुमच्या उपयोगी पडणार आहेत, यात तीळमात्र शंका नाही। आणि या मुद्द्यांच्या तुम्ही जास्तीत जास्त भाग कमीत कमी लक्षात ठेवू शकता आणि ते मुद्दे तुम्ही स्पष्ट करू शकता। तर मी मोहनदास सलामे अफेक्ट ऑफ लर्निंगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। चॅनलला फर्स्ट टाइम भेटत असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा। तुम्हाला योग्य ज्ञान देणे हीच आमची कॉन्सेप्ट आहे। तर आपण महत्त्वाचे मुद्दे बघू। पहिला मुद्दा तुम्ही बघताय, सामाजिक चळवळींची वैशिष्ट्ये। तर सामाजिक चळवळींची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत? तर पहिला आहे मूलतः सामूहिक स्वरूप, दुसरा आहे नियोजित आणि हेतुपुरस्पर कृती, तिसरा आहे विचार प्रणाली आणि उद्दिष्टे, चौथा आहे सामाजिक बदल। तर ही सामाजिक चळवळींची वैशिष्ट्ये आहे। आता वैशिष्ट्ये म्हणजे अशी बाब, विशिष्टता की ज्यामुळे सामाजिक चळवळ म्हणजे नेमकं काय, त्याचं स्वरूप, त्यावरून ते आपण ओळखू शकतो, ते आहेत वैशिष्ट्ये। मग आता ह्या सामाजिक चळवळी आहेत तर त्यांचे प्रकार काय काय असतात? तर सामाजिक चळवळींचे प्रकार आहेत, सांस्कृतिक मानववंशशास्त्रज्ञ डेव्हिड एबर्ले, सांस्कृतिक मानववंशशास्त्रज्ञ डेव्हिड एबर्ले यांनी सामाजिक चळवळींचे काही प्रकार सांगितलेले आहेत। तर ते प्रकार आहेत, पहिला आहे पर्यायी सामाजिक चळवळी, पहिला प्रकार पर्यायी सामाजिक चळवळी, दुसरा आहे सुधारात्मक सामाजिक चळवळी, तिसरा आहे मुक्तिदायी सामाजिक चळवळी, चौथा आहे क्रांतिकारक सामाजिक चळवळी। आता ह्या सगळ्या चळवळी आणि हा सगळा भाग आपण डिटेल स्वरूपामध्ये घेतलेला आहे। जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील तर कृपया प्लेलिस्टला तुम्ही विजिट करा चॅनलच्या, आणि तुम्हाला सगळा भाग डिटेलमध्ये इथं कळणार आहे। समोरचा आहे हर्बर्ट ब्लूमर। आता हे जे दुसरे शास्त्रज्ञ आहेत, समाजशास्त्रज्ञ, यांच्या म्हणण्यानुसार सामाजिक चळवळींचे कोणकोणते प्रकार असतात? तर त्यांच्या म्हणण्यानुसार सामाजिक चळवळींचे 3 प्रकार आहेत। एकूण प्रकार किती आहेत? 3 प्रकार आहेत, आणि ते 3 प्रकार आहेत त्यापैकी पहिला आहे सर्वसाधारण सामाजिक चळवळी, दुसरा आहे विशिष्ट सामाजिक चळवळी, तिसरा आहे अभिव्यक्तित्मक सामाजिक चळवळी। अशा एकूण 3 सामाजिक चळवळी हर्बर्ट ब्लूमर यांनी सांगितलेल्या आहेत। मग सामाजिक चळवळींची कारणे। आता ह्या सामाजिक चळवळी का होतात याला काहीतरी कारण आहे, आणि त्या कारणाशिवाय कुठली गोष्ट होत नाही, मग चळवळीसुद्धा त्यामधून सुटत नाही। तर मग सामाजिक चळवळींची कारणे कोणती? तर पहिली आहे सांस्कृतिक दरी। प्रत्येकाची संस्कृती वेगवेगळी असते, आणि त्यामध्ये जी तफावत निर्माण होते ती सांस्कृतिक दरी, यामुळे सामाजिक चळवळी तयार होतात। दुसरा आहे सामाजिक विघटन, तिसरा आहे संवेदित सामाजिक अन्याय, आणि चौथा आहे नियमन व्यवस्थेतील ताठरता। ह्या 4ही गोष्टी सामाजिक चळवळी निर्माण करण्यासाठी कारणीभूत असतात। याचं डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या। पुढील भाग आहे सामाजिक चळवळी आणि सामाजिक परिवर्तन। आता सामाजिक चळवळी आणि सामाजिक परिवर्तन यामध्ये काय तफावत आहे किंवा काय साम्य आहे? तर या दोन्हीमध्ये संबंध, परस्पर संबंध आहे। यांचा विचार जर केला तर यांचा संबंध कसा आहे? एकमेकावर अवलंबून परस्पर संबंध आहे। पुढला भाग आहे त्याच्यामध्ये लक्ष्य सामाजिक बदल घडवून आणणे। आता या सामाजिक चळवळी आणि सामाजिक परिवर्तन यांचं लक्ष्य काय आहे? तर सामाजिक बदल घडवून आणणे, आणि सामाजिक चळवळ आणि स्वतःचे जीवनचक्र ह्या दोन्ही गोष्टीमध्ये यांचा परस्पर असा संबंध आहे। पुढील भाग आहे प्रकरण 6व्या मधील भाग आहे हा वृद्धांच्या समस्या। तर वृद्धांच्या कोणकोणत्या समस्या आहेत? तर वृद्धांच्या समस्या आहेत, पहिली आहे आरोग्यविषयक, दुसरी एकटेपणा, तिसरा आहे छळ। ह्या समस्या आहेत वृद्धांच्या। आर्थिक असुरक्षितता,
5वा सहानुभूतीचा अभाव. 6वी समस्या आहे मानसिक आरोग्याच्या समस्या. 7वी आरोग्य सेवांच्या उपलब्धतेचा अभाव. वृद्धाश्रमांची अपुरी संख्या, दुर्बल घटक आणि शोषण. एकूण ह्या 10 अशा समस्या वृद्धांच्या आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी ह्या समस्या असू नयेत. मग त्यावर उपाययोजना व्हायला पाहिजे. तर मग त्यावर उपाययोजना काय आहे? तर त्यांच्या समस्यावरील उपाययोजना बघू. पहिली आहे सरकारची भूमिका. पहिली उपाययोजना सरकारची भूमिका. तर केंद्रीय मंत्रिमंडळामार्फत सामाजिक न्याय आणि मनुष्यबळ विकास खात्याची जी निर्मिती केलेली आहे त्यानुसार वयोवृद्ध यांच्या समस्यावर उपाययोजना केली जाऊ शकते. त्यांनी ती जबाबदारी घ्यायची असते. दुसरं आहे सरकारी धोरणे, शासकीय धोरणे, अंमलबजावणीची योजना. त्यांच्यासाठी योजना तयार केलेल्या आहेत पण त्याची योग्य अशी अंमलबजावणी व्हायला पाहिजे. चौथी आहे सेवाभावी संस्थांची भूमिका. सेवाभावी संस्था ज्या असतात ज्यांना आपण NGO म्हणतो, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणतो, त्यांचीसुद्धा फार मोठी अशी भूमिका आहे आणि त्या माध्यमातून वृद्धांच्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात, सोडवल्या जातात. 5वा आहे शिक्षण व्यवस्थेची भूमिका. शिक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम घेऊन वृद्धांच्या समस्या समाजासमोर मांडल्या जातात आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि 6वी कुटुंबाची भूमिका. आणि महत्त्वाची बाब, वृद्ध हे कुटुंबामध्ये राहतात आणि म्हणून कुटुंबाची फार मोठी भूमिका असते ज्यामुळे त्यांच्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात. पुढील मुद्दा आहे व्यसनाधीनतेची कारणे. तर व्यसनाधीनतेची कारणे कोणती आहेत? तर पहिले व्यक्तिगत कारणे आहेत. व्यसनाधीनतेसाठी व्यक्तिगत कारणामुळे व्यक्ती व्यसनाधीन होतो. समवयस्क मैत्रिणींचा दबाव. समवयस्क मित्रमैत्रिणी ह्या दबावामुळे सुद्धा व्यक्ती व्यसनाधीन होऊ शकतो. म्हणजे त्यांनी जर सहज म्हटलं की तू का करू शकत नाही, आम्ही तुझ्या वयाचे आहोत, आम्ही करू शकतो, तू का करत नाही, तुला हे करावंच लागेल, व्यसन करावंच लागेल किंवा हे थोडंसं घ्यावंच लागेल किंवा काहीतरी स्मोकिंग वगैरे हे जे काही असतात व्यसनं किंवा कुठलेही ते दबाव आणतात आणि त्यामुळे व्यक्ती व्यसनाधीन होतो. तर हे सुद्धा एक कारण आहे. सामाजिक प्रतिष्ठा सांभाळली जावी म्हणून सुद्धा लोक व्यसनं करतात. जर आपण हे करू शकलो नाही तर समाजामध्ये आपला मान सन्मान नाही असा त्याचा अर्थ काढला जातो, पण हे योग्य नाही. स्वचे पुष्टीकरण, मी कोण आहे ह्या गोष्टी दर्शवण्यासाठी सुद्धा व्यसन केलं जातं. मानसिक अवस्था, मनाच्या अवस्थेमुळे सुद्धा. आणि 6वं व्यक्तिगत आयुष्यात मार्गदर्शक आदर्श व्यक्तींचा अभाव असणे. आता व्यसनाधीनता याचा परिणाम काय होतो? याचा नक्कीच वाईट असा परिणाम होतो. तर पहिला मनावर परिणाम होतो, तो आहे मानसिक परिणाम. दुसरा कुटुंबावर होणारा परिणाम. कुटुंबावर सुद्धा व्यसनाधीन व्यक्तीचा फार मोठा परिणाम होतो. आरोग्यावर परिणाम होतो आणि त्यामुळे आरोग्यावर परिणाम झाला की पैशाच्या बाबतीमध्ये सगळं काही बिघडतं, आरोग्यावर परिणाम होतो. कामावर होणारा परिणाम, व्यसनाधीनतेमुळे कामावर सुद्धा परिणाम होतो. आर्थिक परिणाम होतो आणि एकाकी परिणाम, यासुद्धा गोष्टीवर परिणाम होतो. आता याच्यावर उपाययोजना काय आहे? तर व्यसनाधीनतेवरील उपाय आहे पहिला जागृती निर्माण करणे, समाजामध्ये जागृती निर्माण करणे, समुपदेशन करणे. आता समुपदेशन म्हणजे त्या विषयामध्ये तज्ज्ञ अशा व्यक्तीकडून व्यसनाधीन व्यक्तीला मार्गदर्शन, समुपदेशन करणे. व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करणे. चौथा आहे त्यासाठी कायदे तयार करणे की ज्यामध्ये कठोर असे कायदे तयार करणे. आणि कठोर कायदे असले तर धाकानं लोक बरेचसे कामं करत नाहीत, तर व्यसनापासून परावृत्त होतील, व्यसनं करणार नाही. आणि प्रसारमाध्यमांचा मोठा असा हात असतो, कारण प्रसारमाध्यमामुळे एक गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवली जाते आणि म्हणून प्रसारमाध्यमेसुद्धा यासाठी उपयोगी आहेत. स्वयंसेवी संस्था आणि गट कार्यक्रम ह्या वेगवेगळ्या गोष्टी करून यामार्फत लोकांना व्यसनापासून परावृत्त केलं जाऊ
शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे महत्त्वाचे मुद्दे तुमच्या उपयोगी आहेत. तर कृपया चॅनलला फर्स्ट टाईम भेटले असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि भेटू लगेचच समोरच्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू फॉर द वॉचिंग.